स्वाध्याय इयत्ता 6वी, विषय नागरिकशास्त्र, पाठ क्रमांक 1, आपले समाज जीवन. चला तर आपण आता पाठातील महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात अभ्यासूया. आजचे आपले सामाजिक जीवन हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून आकारास आले आहे. माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केली आहे. बघा, माणसाला समाजाची गरज का वाटली? तर व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे. भटक्या अवस्थेतील माणसाला हे स्थैर्य व सुरक्षितता नव्हती. समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला. समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य प्रेरणा आहे. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. त्यातून रूढी, परंपरा, नीतिमूल्य, नियम आणि कायदे अस्तित्वात आले. त्यामुळेच माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर झाले. आता आपण पुढच्या घटकाकडे वळूया. पुढचा घटक आहे माणसातील समाजशीलता. माणूस स्वभावतःच समाजशील आहे. आपण सर्वांना एकमेकांसह सर्वांच्या सोबतीने आणि माणसात राहायला आवडते. सर्वांसमवेत राहणे ही जशी आनंदाची बाब आहे तशीच ती आपली गरजही आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या शारीरिक गरजा आहेत, तर आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात. सुरक्षित वाटणे, सुखदुःखात इतरांना सहभागी करून घेणे, मित्रमैत्रिणींच्या सहवासात राहणे इत्यादी ह्या आपल्या भावनिक व मानसिक गरजा आहेत. या गरजातून आपली समाजशीलता दिसून येते. समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांच्या कौशल्यातून माणसांना लागणाऱ्या वस्तू निर्माण होतात. उद्योग व व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होतात. तसेच आपल्यातील क्षमता व कौशल्यांचा विकास होतो. समाजात मूलभूत गरजांची पूर्तता होते. सुरक्षितता, कौतुक, प्रशंसा, आधार इत्यादींसाठी आपण सर्व एकमेकांवर अवलंबून असतो. म्हणून आपले समाज जीवन परस्परावलंबी असते. बघा, तिसरा मुद्दा आहे आपला विकास. प्रत्येक माणसात निसर्गतःच काही गुण आणि क्षमता असतात. त्या सुप्त अवस्थेत असतात. त्यांचा विकास समाजामुळे होतो. परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो, पण ती आपल्याला जन्मतः अवगत नसते. आपण ती हळूहळू शिकतो. घरात जी भाषा बोलली जाते ती भाषा आपण सुरुवातीला शिकतो. आपल्या शेजारी वेगळी भाषा बोलणारे लोक असतील तर त्याही भाषेचा आपल्याला परिचय होतो. शाळेत निरनिराळ्या भाषा शिकण्याची संधी मिळते. आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती समाजामुळे वाढीस लागतात. माणसातील कलागुणांचा विकासही समाजामुळे होतो. समाज म्हणजे काय? समाजात सर्व स्त्री, पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले, मुली यांचा समावेश असतो. समाजात विविध गट, संस्था, संघटना असतात. लोकांमधील परस्पर संबंध, त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो. माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही, तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत. समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे. अशा अनेक व्यवस्थांमधून समाज स्थिर होतो. चला तर आपण आता पाठावरील स्वाध्याय अभ्यासूया. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला टिंबटिंब गरज वाटली, तर माणसाला नियमांची गरज वाटली. 2. माणसातील कलागुणांचा विकास टिंबटिंबमुळे होतो, समाजामुळे. 3. आपल्या काही भावनिक आणि टिंबटिंब गरजाही असतात, मानसिक. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत? उत्तर: अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता या आपल्या मूलभूत गरजा आहेत. 2. आपल्याला कोणाचा सहवास आवडतो? उत्तर: आपल्या कुटुंबातील लोक, आपले नातेवाईक आणि आपले मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो. 3.
समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते? उत्तर: समाजामुळे आपल्याला आपले विचार मांडण्याची, आपल्या कलागुणांचा विकास करण्याची व आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळते. प्रश्न तिसरा: तुम्हाला काय वाटते? 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. समाज कसा तयार होतो? उत्तर: स्त्री, पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले मुली मिळून समाज तयार होतो. आपली कुटुंबे, विविध गट, संस्था, संघटना या सर्वांनी समाज बनलेला असतो. परंतु माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नव्हे. लोकांमधील परस्पर संबंध, व्यवहार व त्यांच्यातील देवाणघेवाण यांचा समावेश समाजात होतो. समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज तयार होतो. 2. समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते? उत्तर: समाजाचे अस्तित्व व्यवस्थेशिवाय अशक्य असते. अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एखादी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. कारण या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत. 3. माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते? उत्तर: समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते. याची जाणीव झाल्यावर माणूस संघटितपणे राहू लागला. पुढे समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. त्यातूनच रूढी, परंपरा, नीतिमूल्ये, नियम आणि कायदे निर्माण झाले. त्यामुळे माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर झाले. 4. समाजव्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या? उत्तर: समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी समाजव्यवस्थेची आवश्यकता असते. समाजाला लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती या व्यवस्थेतून, व्यक्तींच्या श्रमातून आणि त्यांच्या कौशल्यामुळे निर्माण होत असते. परंतु अशी व्यवस्था नसती तर समाजाचे दैनंदिन व्यवहार होण्यात मोठ्या अडचणी आल्या असत्या. प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला सर्व प्रकारची कामे करावी लागली असती. शेती, व्यवसाय, शिक्षण, मनोरंजन इत्यादी व्यवस्थांच्या अभावी आपल्या गरजा पूर्ण झाल्या नसत्या. त्यामुळे आपला विकास झाला नसता. प्रश्न चौथा: पुढील प्रसंगी काय कराल? 1. तुमच्या मित्राची किंवा मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे. उत्तर: माझ्या मित्राचे पेन घरीच विसरल्याने त्याला वर्गात काहीच लिहून घेता येत नव्हते. अशा वेळी त्याची अडचण होऊ नये म्हणून मी माझ्याकडे जास्त असलेले पेन त्याला देईन. 2. रस्त्यात एखादी अंध किंवा अपंग व्यक्ती भेटली तर अशा वेळी काय कराल? बघा, अशा व्यक्तीस मी रस्ता ओलांडण्यास मदत करेन. त्याच्याजवळील जड सामान मी स्वतःकडे घेईन. त्याला आवश्यक असणारी माहिती देईन. शक्य झाल्यास त्याला जेथे जायचे असेल तेथे पोहोचवेन.